चला तर मित्रांनो, आज आपण शिक्षण प्रक्रिया व समाज पाठ्यक्रम F2चा जो काही तिसरा चॅप्टर आहे अध्ययन, अध्ययनार्थी आणि अध्यापन याचं थोडंसं बघूया. तर ठीक आहे, अध्ययन ही संकल्पना आपण आधी बघितलेली आहे की ती आजन्म चालणारी प्रक्रिया आहे वगैरे 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 खूप वेळेस सांगून झालेले आहे. जी तुम्हाला इझी वाटेल ती डेफिनेशन तुम्ही लिहायची आहे. मग अध्ययनचे एक हिलगर्टच्या मते एक सिंपल डेफिनेशन आहे की लर्निंग इज अ प्रोसेस बाय विच बिहेवियर इज ऑर्गनेटेड ऑर चेंज थ्रू प्रॅक्टिस ऑर ट्रेनिंग. हिलगर्ट काय म्हणतोय की वर्तनात होणारा जो काय बदल आहे तो सराव व प्रशिक्षण यातून होत असतो. त्यालाच काय म्हणायचं आहे, अध्ययन असं म्हणायचं आहे. आपण त्याचा संबोध बघितलेला आहे, अर्थ बघितलेला आहे आणि महत्त्व बघितलेलं आहे. कौशल्य बघितलेलं नाही, तर कौशल्य आपण बघणार आहोत. तर ठीक आहे, आणि आपण आधीच्या डेफिनेशननुसार ती पण बघितली आहे की लर्निंग इज अ परमनंट चेंज इन बिहेवियर दॅट इज रिझल्ट ऑफ पास्ट एक्सपिरियन्स. ही एक सिंपल डेफिनेशन आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ती लिहायची आहे. कोणतीही लिहिली तरी मार्क्स मिळणार आहे असं काही नाही आहे. तर अध्ययन ही प्रक्रिया शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे हे आपल्याला सिंपल भाषेमध्ये माहीत आहे. मग त्याच्या भरपूर प्रकारच्या डेफिनेशन त्यांनी दिलेल्या आहे. क्रो अँड क्रोच्या, एच.जे. क्लुसिमियरच्या, गेट्सच्या, एफ.एल. रूटच्या भरपूर आहे. तर ह्या आपण बघणार नाही आहेत. तर अध्ययनाची वैशिष्ट्य बघूया डायरेक्ट. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, आपल्याला माहीत आहे. ही सतत चालते आणि त्याद्वारे विद्यार्थी अनेक नवीन अनुभव घेत असतात. अध्ययन प्रक्रियेतून अभिरुची, चांगल्या सवयी, संस्कार, अभिवृत्ती, प्रेरणा, अध्ययनार्थी स्वीकार होत असतो. ठीक आहे. अध्ययन ही उद्दिष्टप्रत जाणारी प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे वर्तनात बदल घडून येतो. सराव आणि पुनरावल्यामुळे काय होतं की व्यक्ती वर्तनामध्ये घडून बदल हे कायम स्वरूपाचे असतात. अध्ययनामुळे व्यक्ती वर्तनात परिवर्तन घडून येतात. म्हणजेच परिवर्तनामुळे व्यक्तीची परिस्थितीची अधिकाधिक चांगले संयोजन काय असतं, समायोजन होत असतं. व ज्ञान म्हणजे काय, इपिस्टेम, याचा हा मूळ जो अर्थ आहे तो ग्रीकमधून आला आहे की त्यालाच म्हणायचं काय, नॉलेज म्हणजे ज्ञान असा होतो. ठीक आहे. तर ब्लूमच्या मते काय आहे की माहिती व घटना आणि अशाच प्रकारच्या आणखी गोष्टी या ज्ञानात अंतर्भूत आहेत. हे ज्ञान मिळवण्यासाठी अनुभव व अभ्यास यांची आवश्यकता असते. प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळते, दुसऱ्याशी ऐकून माहिती मिळते, वाचनातून मिळते, परंतु केवळ माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहितीकडून पुढे संबोध, संकल्पना, तत्त्वे आणि नियम इत्यादींच्या क्रमाने जावे. ज्ञानात मूर्ताकडून मिळालेले ज्ञान व अमूर्ताकडून मिळालेले ज्ञान असे दोन प्रकार पडतात. थोडक्यात ज्ञानाचा कच्चा माल साठवणे, त्यावर प्रक्रिया करणे, निष्कर्ष काढणे ही ज्ञानाची मूलभूत अंगे आहेत. ठीक आहे. मग नॉलेज इज व्हर्च्यू, नॉलेज इज पॉवर असं सॉक्रेटिस आणि बेकनच्या मतानुसार आहे. ठीक आहे. मग कौशल्य काय आहे त्याचं, की विशिष्ट स्थितीत ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता असे म्हणजे कौशल्य होय. मग थोडक्यात काय आहे की सपोज आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो, तिथं आपल्याला बोलताच नाही आला, आपल्याला जरी कितीही माहीत आलं, क्वेश्चनचं आन्सर कितीही माहीत असलं तर समोरच्याने विचारलं आपल्याला बोलताच नाही आलं तर ते कौशल्य आपल्या अंगी जोपासलेलं नसतं. म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट स्थितीत ज्ञानाचा वापर करण्याची जी क्षमता आपल्यामध्ये आहे ना ती कमी असते. त्यामुळे आपल्याला ते कौशल्य जोपासता येत नाही. परंतु ती क्षमता जर आपल्यामध्ये असेल तर त्यालाच काय म्हणायचं, कौशल्य म्हणायचं. मग मानव व मानतेवर प्राणी विविध प्रकारची कौशल्य संपादित करत असतात. बुद्धी, प्रयत्न, चिकाटी इत्यादी अनेक असंख्य प्रकारची कौशल्ये काय आहे, ठीक आहे. मग अध्ययन प्रक्रियेत अध्ययनार्थाची भूमिका इम्पॉर्टंट आहे. तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आपण डायरेक्ट भूमिकेकडे वळूया. अध्ययन म्हणजे ही जीवनातील महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. केवळ पुस्तकी नसते. आपण जे काही जन्मापासून मृत्यूपर्यंत शिकत असतो तेच म्हणजे काय, अध्ययन आहे. इत्यादी इत्यादी खूप काही बघितलेलं आहे आपण आता. ठीक आहे. तर अध्ययनार्थीची परिस्थितीशी समायोजन करण्याची भूमिका असायला हवी. हा पहिला म्हणजे भूमिका आपण बघूया. ही इम्पॉर्टन्स आहे, विचारू शकतात. अध्ययन प्रक्रियेत अध्ययनार्थीची सरावाची भूमिका. ठीक आहे. परिवर्तनातून प्रगती घडवण्याचे सामर्थ्य अध्ययन प्रक्रियेमध्ये असायला हवे. यासाठी परिस्थितीशी समायोजन करताना व्यक्तीला अनेक बरे वाईट अनुभव येतात. ठीक आहे. मग अध्ययन प्रक्रियेत अध्ययनार्थीची सरावाची भूमिका. ज्ञान व कौशल्य संपादन करण्यासाठी सरावाची गरज असते. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही आहे, जेव्हा आपल्याला सपोज एखाद्याला डान्स खूप आवडतो परंतु त्याला येत नाही आहे, परंतु त्यांनी जर सराव करून तो कायम करत राहिला तर त्याच्यात ती जी काही अध्ययनाची प्रक्रिया आहे ती अंगात रुजण्याची क्षमता ही जोपासली जाऊ शकते. ठीक आहे. मग सरावाद्वारे चुकांचे प्रमाण कमी होऊन ज्ञानार्जक बिनचूक व पक्के बनते. सरावामुळे कृतीचा दर्जाही सुधारलेला दिसतो. ठीक आहे. मग एखादी किंवा एकदा केल्यावर वा एकदाच अनुभव घेतल्यावर ती क्रिया अंगवळणी पडत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट एकदाच केली तर ती क्रिया अंगवळणी पडत नाही. सपोज एखाद्याला पोळ्या येत नाही आहे, मग तो एकदाच करून त्याला येणार आहे का, ते त्याला 2-3 वेळेस त्याचा जो उंडा जो असतो तो व्यवस्थित मळून घ्यावा लागतो. त्याला थोडंसं भिजून द्यावं लागतं. त्याच्यामध्ये लवचिकता यायला हवी, थोडासा स्मूथ व्हायला पाहिजे. तेव्हा ती पोळी काय होते, गोल बनते आणि व्यवस्थित भाजली जाते. तर हे काय आहे, अध्ययन प्रक्रियेची काय आहे, सरावाची जी काय आहे भूमिका आहे. म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, समायोजन करण्याची भूमिका, सरावाची भूमिका
नंतर काय आहे की हेतू व ध्येय स्पष्ट असावे. अध्ययनामध्ये काय असतं की आपल्याला काय बनायचं आहे, सपोज एखाद्याचं हेतू जे असतं, ध्येय इन फ्युचरमध्ये त्याला काय बनायचं हे काय असायला हवं, स्पष्ट असायला हवं. अध्ययनासाठी सज्ज राहण्याची भूमिका असायला हवी. म्हणजे आपण जे काही करतोय ते आपल्याला फिक्स पाहिजे की आपल्याला हे करायचंच आहे. सपोज एखाद्या घोड्याला पाण्यापर्यंत आपण नेतो, पाणी पिणे किंवा नाही प्यायचं हे घोड्यावर अवलंबून असतं. त्याला तहान लागली असेल तर तो पाणी पितो, परंतु तहान नसेल लागली तर तो पाणी पित नाही. म्हणजे गरज निर्माण झाल्यावर ती भागवण्याच्या जाणीवेतून त्याला सज्ज राहायला हवे. मग नवनवीन ज्ञान प्राप्त करण्याची भूमिका असायला हवी. विद्यार्थ्यांना भरपूर शिकायला भेटतं, परंतु नवीन नवीन ज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच विद्यार्थ्यांच्या अंगी अध्ययनार्थाची जी काय अध्ययन प्रक्रियेची भूमिका आहे ती स्वीकारली जाऊ शकते. नंतर काय आहे की अध्ययन प्रक्रियेत कमीत कमी चुका आणि अधिकाधिक अचूकता अशी निर्माण होईल यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याची भूमिका अध्ययनामध्ये असायला हवी. पुढे आहे ज्ञान ग्रहण करण्यासाठी बौद्धिक परिपक्वतेची भूमिका. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता ही जी आहे शारीरिक व बौद्धिक परिपक्वतेवर अवलंबून असते. त्यामुळे जी काय अध्ययन प्रक्रिया आहे ती कोणत्या वयाच्या विद्यार्थ्यांना कोणते विषय शिकवावे हे नक्की असायला हवे. पुढे आहे अध्ययन करताना अध्ययनार्थीचे मानसिक स्वास्थ्य, अध्ययनार्थीची सकारात्मक दृष्टी ठेवण्याची भूमिका असायला हवी. म्हणजे एखाद्याला शिकायचे परंतु त्याचं मनच नाही आहे, मेंटॅलिटीच नाही आहे, तर आपण त्याला बळच शिकवायला बसू शकत नाही. ठीक आहे. मग अध्ययनार्थीला जे ठावे ते इतरांना सांगावे अशी भूमिका असायला हवी. म्हणजे अध्ययनार्थीला म्हणजे आपल्याला जे काही येतं ते आपण समोरच्याला सांगायला हवं ही भूमिका असायला हवी. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आहे, मला जे काही येते मी तुम्हाला सांगते, मला जसं एक्सप्लेनेशन करता येते मी तसं तुम्हाला करून सांगते. ठीक आहे. पुढे आहे अध्ययनार्थाची अध्यापनाशी संबंध. इम्पॉर्टंट नाही आहे पण करून ठेवलं तर चांगलंच आहे. ठीक आहे. मग शिक्षण क्षेत्रात अध्ययन अध्यापनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली जी काही कृती असते त्याला काय म्हणायचं आहे, अध्यापन असं म्हणायचं. टीचिंग इज अ सिस्टीम ऑफ ॲक्शन इंडिटेड टू इंड्यूस लर्निंग. ठीक आहे. म्हणजे शिक्षकाच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्याचे अध्ययन होणे अपेक्षित आहे. मग अध्ययन हे अध्ययनार्थाच्या अध्ययनास मदत करण्यासाठीचे गेलेले असते. अध्ययनार्थीला ज्ञान व कौशल्य संपादनास मदत करण्यासाठी अध्यापन केले गेलेले असते. मग अध्यापन आणि अध्ययन या प्रक्रियेत एकमेकीस पूरक असून त्या दोन्हीमध्ये परस्परावलंबित भूमिका जी काय आहे ती जरुरी असते. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षण ह्या द्विकेंद्रित प्रक्रिया आहे, अध्ययन आधी अध्यापन. ठीक आहे. पुढे आहे तो म्हणजे जो काय आहे अध्यापन, अर्थ, स्वरूप. ठीक आहे. मग अध्यापनाचा अर्थ स्वरूप आपण काय अजून बघितलेलं नाही. अध्ययन आपण खूप वेळेस बघितलं परंतु अध्यापन अजून आपण बघितलेलं नाही. मग अध्यापनाचा अर्थ काय आहे की आधुनिक काळामध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे हे आपल्याला माहिती आहे. सध्याच्या युगामध्ये आज प्रत्येकाच्या घरापर्यंत शिक्षण जाऊन पोहोचलेले आहे. समाजातील जनसंख्या जी आहे ती लोकांनाही शिक्षण मिळवू लागलेलं आहे. मग अध्यापन ही एक विकासात्मक प्रक्रिया आहे, तो एक संस्कार आहे. अध्यापन म्हणजे बाहेरून ज्ञान विद्यार्थ्याच्या डोक्यात कोंबणे नव्हे तर त्यांच्यामध्ये असलेल्या उपजत बौद्धिक शक्तींना बाहेर काढणे व त्यांना चालना देणे होय. अध्यापन ही एक व्यापक व सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. म्हणजे काय की समोरच्याला जे येते किंवा जे काही येत नाही, समोरच्याला मॅथ येत नाही तर आपण त्याला बळच मॅथ शिकवणे गरजेचे नाही. परंतु समोरच्याला विज्ञान खूप छान शिकता येते किंवा विज्ञान खूप छान समजता येते तर ते आपण त्याच्या अंगातून डोक्यातून बाहेर काढायला हवं. ठीक आहे. मग विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे हा अध्यापनाचा एक विशिष्ट हेतू आहे. यासाठी विद्यार्थी स्वतःसुद्धा या प्रक्रियेत लक्ष द्यायला हवं. मग अध्यापन म्हणजे शिक्षकांनी केवळ शिकवणे नाही तर आपला अभ्यासक्रम संपवणे देखील नाही तर विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाने जाण्यासाठी प्रबल करणे, स्वअध्ययनास दिशा देणे. म्हणजेच विद्यार्थ्यांना अध्ययनाला प्रवृत्त करण्याची जी काय कृती आहे ती करणे. म्हणजे शिक्षकांना काय आहे की शिक्षकांनी आपला जो काही सिलेबस आहे तो संपवण्याच्या मागे न लागता विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार देणे, त्यांना स्वअध्ययनास मदत करणे किंवा विद्यार्थ्यांना अध्ययनाला प्रवृत्त करण्याची जी काही कृती मुलांमध्ये शिक्षकांनी राबवायला हवी. ठीक आहे. पुढे काय आहे की टीचिंग इज अ सिरीज ऑफ ॲक्ट्स कॅरीड आउट बाय अ टीचर अँड गाईड बाय अ फॉर्म्युलेशन ऑफ टीचिंग टास्क इन अ फॉर्मलाइज इन्स्ट्रक्शनल सिच्युएशन. ही व्याख्या SK मित्र यांनी केलेली आहे. ठीक आहे. मग बर्टनच्या मध्ये काय आहे की अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी चेतना, मार्गदर्शन, दिग्दर्शन व प्रोत्साहन आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारचे जे काय आहे अध्यापन प्रक्रिया जी आहे ती केवळ अध्ययनास मदत करणारी नसून ती अध्ययनकर्त्याला प्रेरणा देणारी क्रिया आहे. हे आपण या
अर्थ आणि स्वरूपामधून बघितलं. मग अध्यापनाचे स्वरूप अर्थामध्ये बघितलं. मग अध्यापनाचे स्वरूप काय सांगतंय की शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये देवाणघेवाणीचे जे काय अध्ययन प्रक्रिया आहे ती आधारित असते. अध्यापन अधिक गतिमान करून विद्यार्थ्यास अनुकूल आणि योग्य दिशा द्यायला हवी. या गोष्टी घडून येण्यासाठी आणि वर्गातील अध्यापन चांगले होण्यासाठी परिणामकारक अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. ठीक आहे. मग अध्यापनाच्या स्वरूपामध्ये काय आहे की शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघेही परस्परावलंबी भूमिका हे बजावत असते. पुढे आहे अध्यापनाचं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे अध्यापनाची वैशिष्ट्य आपण आधी बघितलेलं आहे. अध्यापनाची तत्त्वे व सूत्रे आपण बघितलेली आहे. ती आहे की मूर्ताकडून अमृताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून दुर्मगळाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, पुरुषाकडून अंशाकडे. हे सगळे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन होते म्हणून आधी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन म्हणून त्याचा व्हिडिओ आहे. तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करते. ज्याने कोणी बघितलं नसेल तो ते व्हिडिओ बघून घ्या. मग विविध अध्यापन पद्धतींचा जो काही परिचय आहे तोही मी त्यामध्ये दिलेला आहे. कथाकथन पद्धत आहे, कथन पद्धत आहे, आधार पद्धत, चर्चा पद्धत, उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत, पृथक्करण, संयोजन, व्याख्यान, स्वयंशोधन, प्रायोगिक पद्धत आणि प्रकल्प पद्धत इत्यादी ज्या काही पद्धत आहे त्यातल्या 2 पद्धती तुम्ही निश्चित करून ठेवा. त्याचं डिफरन्स बिटवीन येऊ शकतो. सपोज उद्गामी आणि अवगामीचा डिफरन्स येऊ शकतो, पृथक्करण संयोजनचा येऊ शकतो, प्रायोगिक प्रकल्पाचा येऊ शकतो. ठीक आहे. तर पुढे अध्यापनाची प्रतिमानेही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. हा जो चार्ट आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने हा काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्यांनी फक्त प्रतिमानाचं जे काही नाव आहे त्याचा उद्गाता कोण आहे आणि त्या प्रतिमानाचा वापर आणि उद्दिष्ट काय आहे हे त्या चार्टमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. मग हिल्डा टाबा आहे, जोरोम ब्रुनर आहे, मायकेल प्रेस्टली आहे, डेव्हिड आसुबेल आहे, जोफेस कॉब आहे, रिचर्ड सचमन आहे, बिल गार्डन आहे, पियाजे कोहनबक्स आहे. ठीक आहे. पियाजेचं इम्पॉर्टंट होतं मी ते सेकंड चॅप्टरमध्ये आपण बघितलं पियाजे आणि वायगॉत्स्की. ठीक आहे. पियाजेचं काय आहे बोधात्मक विकास प्रतिमाने आहे आणि वायगॉत्स्कीचं काय आहे संस्कृती, समाज, सोसिओ कल्चर प्रकरण आहे. हे आपण आधीही बघितलं आहे. ठीक आहे. आणि आसुबेलचा जो काय अग्रस्त संघटन असतं ऑर्गनायझेशन मॉडेल ॲडव्हान्स टेक्निक जी आहे ती आसुबेलची आहे. ठीक आहे. या निकोल बक्सचं काय आहे की बोधात्मक विकास आहे, कोग्नेटिव्ह डेव्हलपमेंट आहे, निर्मिती करणे एखाद्या नवीन गोष्टीची. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा तिसरा चॅप्टर मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगितलेला आहे कारण त्याचं इम्पॉर्टंट क्वेश्चन मी आधीही एक्सप्लेन केलेले होते म्हणून मी हा चॅप्टर जो काय आहे तो शॉर्टकटमध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. पुढे स्वाध्याय दिलेला आहे. दीर्घोत्तरी, लघुत्तरी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न हे तुम्ही करून ठेवायचे आहे व्यवस्थित प्रकारे. मी ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आधी सांगितलेले आहे त्यामुळे मी काही परत एक्सप्लेन करणार नाही आहे. चौथा जो चॅप्टर आहे तो मी टाईम भेटेल तसा घेईल कारण चौथा चॅप्टर खूपच मोठा आहे. त्यामध्येही इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगेल आणि तशा प्रकारे तुम्ही अभ्यास जो करायचा आहे. कुटुंबाची डेफिनेशन येऊ शकते. ठीक आहे. तर चला मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. बाय बाय. टेक केअर.